तर स्वागत आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा, लाडक्या बहिणीसाठी अत्यंत दुःखाची आणि वाईट अपडेट आलेली आहे। लाडकी बहीण योजना EKYC आणि त्यांच्या अर्जाबद्दल, EKYC आणि अर्जाबद्दल भरपूर बहिणींना जे आहे ते नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आलेला नाही। नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता आलेला नाही आणि आता डिसेंबर महिन्याचा हप्ता सुद्धा येणार नाही आणि समोर त्या बहिणींना लाभ मिळणार नाही। यामागे कारण असं आहे की EKYC ची चौकशी सुरू झालेली आहे आणि लाखो बहिणींचे अर्ज EKYC मधून रिजेक्ट केलेले आहे। त्यांची EKYC जी आहे ती रिजेक्ट केलेली आहे। EKYC रिजेक्ट झालेली आहे। आपल्याला आजपर्यंत डाऊट होता की काही बहिणींना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आला नाही, तर मग कदाचित टेक्निकल प्रॉब्लेम झाला असेल किंवा नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे पैसे त्या बहिणींना एकत्र येईल, पण तसं नाही। त्या बहिणींचे काही कारणामुळे EKYC रद्द केलेली आहे। आता या ठिकाणी बघा, मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो की महिला व बाल विकास विभाग कार्यालयामध्ये भेट द्या। जसं मी व्हिडिओ बनवला तर माझ्याच एरियातील काही महिला ज्यांचे पैसे बंद झाले, मग त्यांनी मला विचारलं की आमचे नोव्हेंबर महिन्याचे हप्ते आलेले नाही। तर मी त्यांना सांगितलं की वर्धा या ठिकाणी जा, महिला व बाल विकास विभागाचा मी त्यांना पत्ता दिला। त्या ठिकाणी त्या आधार क्रमांक घेऊन गेल्या आणि त्या जे काही बहिणींचे पैसे आलेले नव्हते, नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता आलेला नव्हता, त्या बहिणी महिला व बाल विकास विभाग कार्यालय वर्धा या ठिकाणी गेल्या। आधार क्रमांक दाखवल्यानंतर त्यांना समजलं की काही बहिणींच्या कुटुंबामध्ये सरकारी नोकरीवर व्यक्ती असल्यामुळे पैसे बंद झाले, EKYC ची चौकशी झाल्यामुळे। काही बहिणींच्या कुटुंबात उत्पन्न जास्त असल्यामुळे, काही बहिणींच्या कुटुंबात चारचाकी कार असल्यामुळे, काही बहिणींच्या कुटुंबामध्ये ITR भरला असल्यामुळे किंवा काही बहिणींचे उत्पन्न जास्त असल्यामुळे हे पैसे बंद झालेले आहे। आणि काही बहिणींच्या कुटुंबात सरकारी नोकरी वर असल्यामुळे महिला व बाल विकास विभाग कार्यालयामध्ये ही माहिती मिळाली, म्हणजे त्यांची EKYC रिजेक्ट झालेली आहे। रिजेक्ट होण्यामागचं कारण सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे। EKYC रिजेक्ट झाली, त्यामुळे त्या बहिणींना नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता आला नाही आणि डिसेंबर महिन्याचे हप्ते आलेले नाही। यापुढे त्या बहिणींना पैसे मिळणार नाही। पण यापैकी काही बहिणींचे अर्ज अजूनही पेंडिंग मध्ये टाकलेले आहे, कारण जे काही डाटा सरकारने काढलेला आहे, EKYC चौकशी केल्यानंतर जो काही डाटा शासनाने काढलेला आहे, त्या डाटामध्ये काही अर्जांबद्दल क्लिअरिटी मिळालेली नाही। त्यामुळे जे काय आपण 30 ते 40 लाख अर्ज या ठिकाणी पकडलेले होते, मागच्या व्हिडिओमध्ये आपण अंदाज घेतला होता, यापैकी काही अर्ज परमनंट EKYC मुळे रद्द झालेले आहे। EKYC च्या चौकशीमुळे, EKYC चा निकाल लागल्यामुळे, त्या EKYC वर चौकशी झाल्यामुळे शासनाने रद्द केलेला आहे। त्यापैकी काही अर्जाची अजून चौकशी आहे, पेंडिंग मध्ये ठेवलेली आहे। जसं जून आणि जुलै महिन्यामध्ये अर्ज पेंडिंग ठेवले होते, नंतर त्या अर्जावर चौकशी करून काही अर्ज रद्द केले, काही अर्ज अप्रूव्ह करून शासनाने सप्टेंबर ऑक्टोबर महिन्याचा हप्ता त्या बहिणींना परत सुरू केला होता। तर आता तुम्हाला जर अजूनही नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आला नसेल आणि मग आता डिसेंबर महिन्याचा हप्ता येणार की नाही, तुमचा अर्ज EKYC मुळे रद्द झाला आहे का किंवा त्यामागे दुसरं काही कारण आहे, तर प्रत्येकच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगत असतो की महिला व बाल विकास विभाग कार्यालयामध्ये जाऊन भेट द्या। त्या ठिकाणी तुम्हाला सांगून देतील की तुमचे EKYC मुळे अर्ज रद्द झाला आहे का किंवा दुसरं कोणतं कारण आहे। तर या बहिणींना सरळ सांगितलेलं आहे की EKYC वर तुमची चौकशी झालेली आहे आणि त्यामुळे काहीतरी तुम्ही अपात्र निघाला, त्या ठिकाणी तुम्हाला अपात्र ठरवण्यात आलेलं आहे। EKYC मध्ये तुमचा निकाल लागला आणि तुम्हाला आणि तुमचे अर्ज रद्द करण्यात आले, त्यामुळे नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे पैसे तुम्हाला आलेले नाही आणि डिसेंबर महिन्यापासून तुम्हाला पुन्हा आता लाभ मिळणार नाही। तर बघा, तुम्हाला सुद्धा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आला नसेल आणि तुम्ही डिसेंबर महिन्यामध्ये आम्हाला येईल हप्ता असं जर तुम्ही वाट पाहताय, तर तुमचा डाऊट तुम्ही महिला व बाल विकास विभाग कार्यालयामध्ये जाऊन क्लिअर करून घ्या। कदाचित तुमच्या अर्जावर सुद्धा, तुमच्या EKYC वर सुद्धा चौकशी झाली असेल किंवा तुमची EKYC सुद्धा आता रिजेक्ट झालेली असू शकते, कोणत्या तरी कारणामुळे। अपात्रतेचे कारण तुम्हाला माहीतच आहे। तर बघा, याबद्दल मी स्वतः महिला व बाल विकास विभाग कार्यालयामध्ये जाऊन त्या कार्यालयाचा मी व्हिडिओ बनवणार आहे आणि लाईव्ह प्रूफ मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। आणखी काही 1 ते 2 महिलांची कंप्लेंट माझ्याकडे आहे की पैसे बंद झाले, पैसे आलेले नाही। तर लाईव्ह व्हिडिओ वर्धा येथील महिला व बाल विकास विभाग कार्यालयाचा लाईव्ह व्हिडिओ 1 ते 3 दिवसात तुमच्या समोर येणार आहे आणि ते अधिकारी व्हिडिओमध्ये, म्हणजे मी त्यांना ब्लर करणार, पण त्यांचा आवाज किंवा ते अधिकारी तुम्हाला काही प्रमाणात त्या व्हिडिओमध्ये दिसणार आहे आणि मी चर्चा करताना तो व्हिडिओ असणार आहे। म्हणजे काही बहिणींचे पैसे बंद झाले, त्यामागे काय कारण आहे, स्क्रीनशॉट वगैरे प्रॉपर त्या ठिकाणी काय कारण लिहून येते सर्व तुम्हाला दिसून येईल। तर तो व्हिडिओ सुद्धा नक्की पहा। महिला व बाल विकास विभाग कार्यालयामध्ये जाऊन स्वतः मी जाऊन चौकशी करणार, तो व्हिडिओ एकदम लाईव्ह त्या कार्यालयातून मी तुम्हाला देणार आहे। या व्यतिरिक्त आणखी काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा। चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। धन्यवाद।